आज नवऱ्याकडून बड्डेच्या दिवशी मस्त छान गिफ्ट भेटलं. ते पुढं सांगते. स्वामींची पूजा वगैरे केली आणि छकुली शाळेतून आल्यानंतर बघा हर्षूची काय मस्ती चालू राहते. दीदी आली का त्याला खूप जास्त मस्ती येते. तर आज बड्डे होता माझा. तर न सांगता आज यांनी मला गजरा आणला. म्हणजे लग्न झाल्यापासून तर मला कधी आठवलं नाही त्यांनी माझ्यासाठी गजरा आणला आणि आज न सांगता गजरा पण आणला. तोच खूप आनंद होता मला. छोटीशी वस्तू आहे पण आनंद खूप होता. म्हणजे न सांगता त्यांनी आणलं. तर आज होतं मंगळवार, सासूबाईंना उपवास पण होता. मग त्यांना त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली आणि हर्षू बघा कसं नाचते. गाणे लागले का लगेच नाचायची सुरुवात होती. मग मी पण थोडी खिचडी घेतली, नाश्ता करून घेतला. मला पण आवडते साबुदाण्याची खिचडी. नंतर संध्याकाळी परत त्यांनी ड्रेस वगैरे घेऊन आले होते. तर 2-3 टॉप आणले होते. तर ते बघितले कोणतं कम्फर्टेबल वाटतं. तर हा गुलाबी आधी मी घालून बघितला पण तो मला एवढं काही आवडला नाही. तो असं वाटतं चेंज करून आणावं. आणि जो मी आता घातलेला आहे तोच मला कम्फर्टेबल वाटला तर तोच घातला. मी लगेच तयारी करायला घेतली. तर फोन करून सांगितलं होतं तयारी करून पटकन राहा, मी केक वगैरे घेऊन येतो. तर मग अशी सिंपल अशी रेडी झाली. आम्हाला बाहेर पण जायचं होतं. त्यांच्या मित्राच्या घरी बोलवलं होतं. बड्डेचं निमित्त होतं आणि जेवायला पण बोलवलं होतं. तर संध्याकाळी म्हटलं केक कट करून जाऊ. तर असं बड्डेचं सेलिब्रेशन चाललं होतं आणि सासूबाईंनी ओवाळून घेतलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी फोटो वगैरे काढून औक्षण केलं. असं मस्त छान असं. आता बड्डे असला काय कोणीतरी राग भरतंच. ही छोटे मुलं मला नाही का मला नाही का असं चालू राहतं आमच्या इथं. आणि हर्ष बघा, हर्ष किती छान. हर्षला काय घेणं देणं नसतं. मस्त छान असं एन्जॉय करतो सगळ्यांच्या बड्डेमध्ये सेलिब्रेशन. असं रडत वगैरे काहीच नाही, मस्त छान बसलाय. तर केक वगैरे कट केला. आम्हाला पण जायचं होतं, उशीर पण होणार होता. 9 वाजले होते घरी. मग असं मस्त छान असं केक वगैरे सगळ्यांनी चारला आणि यांनी पण केक चारला मस्त छान असं. आता त्याला वाटतं मम्मीला चारतं का काय म्हणून तर हसते. तर मस्त छान असं केक कट केला. तर व्हिडिओ टाकायला थोडं लेटच झालं आहे. तर 14 तारखेचा व्हिडिओ आहे हा, लेट अपलोड झाला आहे. मी मागच्या वर्षी ना माझा बड्डे विसरून गेले होते म्हणून 2-3 दिवसापासून सारखं चालू होतं बड्डे विश करायचं. तर असं मस्त छान असं सेलिब्रेशन झालं आणि नंतर मग आम्ही तिकडं निघालो जायला. तर तिथं गेलो आणि जेवण वगैरे केलं. आता हर्षूची बघा देवपूजा, जिकडं जा तिकडं देवपूजा चालू राहते त्याची. तर जेवण वगैरे केले आणि मस्ती पण चालू होती त्याची, शांतच बसत नाही. तर मस्त असं छान त्यांनी जेवायला केलं होतं आणि त्यांचे तर कार्यक्रम पण होता आणि माझा बड्डे पण होता. असं सगळं मस्त छान एन्जॉय केलं, जेवण वगैरे केलं ना. आता आम्ही निघालो घरी. उशीर पण झाला होता, खूप उशीर झाला होता, 12 वाजले ते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.